एकेकाळी रामपूर नावाच्या गावात रमेश नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो स्वभावाने खूप धार्मिक होता. कर्म आणि नेहमी पूजा अर्चना करणारा होता. तो ब्राह्मण रोज सकाळी नियमाने पिंपळाच्या झाडावर पाणी अर्पण करायचा. त्या पिंपळाच्या झाडात महालक्ष्मीचा वास होता. एकदा ब्राह्मणाच्या भक्तीने प्रसन्न होऊन महालक्ष्मीने एका कन्येचे रूप धारण केले आणि पिंपळातून बाहेर येऊन त्याच्यासमोर प्रकट झाली. ब्राह्मणाने आश्चर्याने विचारले, मुली, तू कोण आहेस आणि मला वडील का म्हणालीस? तेव्हा ती कन्या म्हणाली, माझे या जगात कोणीच नाही. मी तुम्हाला रोज इथे पिंपळाच्या झाडावर पाणी अर्पण करताना पाहते, म्हणून तुम्हाला माझे वडील म्हटले आहे. मग ती पुढे म्हणाली, बाबा, मीही तुमच्या सोबत घरी येऊ का? हे ऐकून ब्राह्मण मनातच म्हणाला, माझ्या घरी आधीच 6 मुली आहेत. जर मी हिला घरी नेले तर मी हिला काय खाऊ घालू? आम्ही तर कोरडे सुके खातो, पण ही बिचारी ते कसे खाईल? ब्राह्मण काही न बोलता परत घरी आला. अशा रीतीने जेव्हा तो दररोज पिंपळाच्या झाडावर पाणी अर्पण करायला जायचा, तेव्हा ती कन्या त्याच्या समोर प्रकट व्हायची. या चिंतेमुळे ब्राह्मण खूप अशक्त झाला आणि त्याचे मन सतत अस्वस्थ राहू लागले. एके दिवशी ब्राह्मणाची पत्नी त्याला म्हणाली, ऐका हो, काय झाले आहे? तुम्ही काही काळजीत दिसत आहात. काही दिवसांपासून तुम्ही अस्वस्थ आणि दुःखी दिसत आहात. मी तुमची इतकी सेवा करते, तरीसुद्धा तुम्ही एवढे कमकुवत का होत आहात? यामागचं कारण काय आहे की तुम्हाला कोणती चिंता सतावत आहे? मला सांगा, कदाचित मी तुमची काही मदत करू शकेन. यशोदा, काही दिवसांपासून जेव्हा मी पिंपळाच्या झाडावर पाणी अर्पण करायला जातो, तेव्हा त्या पिंपळातून एक कन्या बाहेर येते आणि मला मोठ्या प्रेमाने वडील म्हणून हाक मारते. ती रोज माझ्यासोबत येण्याची विनंती करते. आता तूच सांग, आपण त्या कन्येला काय खाऊ घालणार? यशोदा हसली आणि मग यात चिंता करण्याची काय गोष्ट आहे? आपल्या 6 मुली आहेत, त्यात अजून एक मुलगी आली तर खूपच चांगले होईल. ती तिच्याबरोबर तिचं भाग्य घेऊन येईल. मग ब्राह्मण दुसऱ्या दिवशी परत पिंपळाच्या झाडावर पाणी चढायला गेला. ती मुलगी परत आली आणि ब्राह्मणाने तिला घरी आणले. ज्या दिवसापासून ब्राह्मण त्या कन्येला घरी घेऊन आला, त्या दिवसापासून त्यांचे दिवसच पालटले. यशोदा, तुला ठाऊक आहे का, भिक्षेसाठी जिथे मला रोज 1-2 मुठी पीठ मिळायचं, आज मला बोरीभर गहू तांदूळ मिळाले आहेत. कन्येने जेवणासाठी पीठ काढले तर परात आपोआप पिठाने भरली. ती कन्या ज्या वस्तूला हात लावत होती ती दुप्पट होत होती. त्या कन्यारूपी देवी लक्ष्मीने अनेक प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवले. त्या दिवशी सगळ्यांनी पोटभर जेवण केले. कमला, तू फारच स्वादिष्ट भोजन केली आहेस. पिताजी, मग तुम्ही थोडी अजून डाळ घ्या. सगळेजण जेवून झाले. थोड्या वेळाने ब्राह्मणीचा भाऊ भेटायला आला. यशोदा बहीण, कुठे आहेस? अरे रमण भाऊ, तुम्ही अचानक? हो, गावात थोडं महत्वाचं काम होतं, म्हणून वाटलं तुझ्याशी भेटून जावं. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. यशोदा बहीण, मला खूप भूक लागली आहे. काही खायला असेल तर तेही आण. सगळे तर जेवून झालेत. आता मी रमण भाऊला काय खाऊ घालू? आई, काय झालं? तुम्ही काय चिंतेत आहात? मुली, तुझा मामा आलाय, पण स्वयंपाकघरात खाण्यासारखं काहीही नाही. आता भावाला काय देऊ? त्याने स्वतःच जेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आई, तुम्ही चिंता करू नका, मी काहीतरी करते. कमला तर साक्षात देवी लक्ष्मीच होती. ती स्वयंपाकघरात गेली आणि आपल्या मामासाठी स्वादिष्ट जेवण घेऊन आली. त्यांनी आनंदाने जेवण केले. संध्याकाळ झाली तेव्हा कमला ब्राह्मणीला म्हणाली, आई, तुम्ही दिवा लावून या कोठरीत ठेवून द्या. आज मी इथेच झोपेन. पण कमला बाळा, तू अजून लहान आहेस. इथे एकटी कशी झोपू शकशील? तुला भीती वाटली तर? आई, तुम्ही चिंता करू नका, मला भीती नाही वाटणार.
यशोदा तिला समजावून झोपली आणि कमलारूपी लक्ष्मी माता कोठरीतच निजली. अर्ध्या रात्री कन्येच्या रूपात महालक्ष्मी उठली आणि कोठरीत चारही बाजू पाहू लागली. पाहता पाहता त्या कोठरीत धन संपत्ती आणि ऐश्वर्य यांचे भांडार साठले. लक्ष्मी माता आपले देवी रूप धारण करून बाहेर आल्या आणि निघू लागल्या. तेव्हाच ब्राह्मणाने त्यांना आवाज दिला, देवी लक्ष्मी, तुम्ही माझ्या घरी कन्येच्या रूपात मुलगी होऊन आलात आणि मी तुम्हाला ओळखूही शकलो नाही. हे लक्ष्मी माता, आमच्यावर कृपा कर. हे देवी, आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा कर. तुम्ही दोघांनी माझी खूप सेवा केली आहे आणि मी तुमच्या सेवेमुळे खूप प्रसन्न झाले आहे. तुम्ही दररोज नियमाने पंचविधी नित्यक्रम करता, माझी पूजा करता, सर्वांचे भले करता. तुमचा स्वभाव खूप दयाळू आहे. हे पाहून मला अपार आनंद झाला आहे. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहतील. तुमच्या जीवनात धन संपत्ती, वैभव आणि शांती वाढेल. असे म्हणून देवी लक्ष्मी अदृश्य झाल्या आणि त्या दिवसापासून ब्राह्मणाच्या घरी सर्व प्रकारचे सुख समृद्धीचे वास झाले. जानकी नावाची एक गरीब स्त्री होती. ती एक लहानसा ढाबा चालवत होती. तिच्या पतीचा एका अपघातात पाठीचा कणा मोडला होता. त्यामुळे तो अंथरुणावरून उठूही शकत नव्हता. तेव्हापासून पती आणि 2 मुलांची जबाबदारी जानकीने एकटीनेच उचलली होती. जानकी ढाब्यावर दिवसभर कष्ट करायची आणि जेवढी काही कमाई व्हायची त्यातून घराचा उदरनिर्वाह करायची. काही दिवसांपासून जानकीच्या ढाब्यावर रोज एक म्हातारी बाई जेवायला यायला लागली होती. त्या गरीब बाईकडे जेवणाचे पैसे नसत, म्हणून जानकी तिला रोज मोफत जेवायला घालायची. हे घ्या आजी, शांतपणे जेवा. मी तुमच्यासाठी रायता आणि थंड पाणी घेऊन येते. जेवती रहा बाळा, देव तुझे भलो करो. तू मला या गरीब लाचार म्हातारीला रोज पोटभर जेवायला घालतेस, हेच सर्वात मोठं पुण्याचं काम आहे. धन्यवाद आजी, मला तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे. फक्त तुमच्या आशीर्वादामुळे माझं हे ढाबा चालू राहो, एवढंच आशीर्वाद द्या. हो मुली, असंच होईल. जो दुसऱ्यांची मदत करतो त्याला देव नेहमी मदत करतो. अशा रीतीने दिवस जात होते. जानकी रोज सकाळी आपल्या नवऱ्याला औषध आणि जेवण देऊन मुलांना शाळेत पाठवून ढाब्यावर यायची. ती सारा दिवस ढाब्यावर काम करायची आणि रात्री थकलेली भागलेली घरी यायची. मग तिचा नवरा तिला म्हणायचा, जानकी, तू खूप मेहनत करत आहेस. हे सगळं माझ्यामुळंच होत आहेस. तू खूप थकून जातेस ना? अरे नाही नाही, तुम्ही आणि मुलं माझ्याशी बोलताना तेव्हा माझा सारा थकवा नाहीसा होतो. अशा गप्पा मारता मारता कधी जानकीला डोळा लागायचा हे तिला कळतही नसे. दुसऱ्या दिवशी जानकी जेव्हा ढाब्यावर पोहोचली तेव्हा ती थक्क झाली. तिच्या ढाब्याच्या समोर एक नवा ढाबा सुरू झाला होता. आता लोकांची गर्दी तिकडे लागायला लागली होते. हे माझ्या ढाब्याच्या समोर नवं ढाबं कसं काय सुरू झालं? माझ्या ढाब्यावर तर एकही ग्राहक आला नाही. सगळे समोरच्या नव्या ढाब्यावरच जात आहेत. आता काय होणार? जर माझ्या ढाब्यावर कोणी आलंच नाही तर केलेलं सगळं जेवण वाया जाईल. मी कसं कमवेन? मग रोजच्या प्रमाणे ती म्हातारी आजी आली आणि तिने जानकीला विचारलं, काय झाले मुली, तू एवढी अस्वस्थ का आहेस? आजी, आज सकाळपासून एकही ग्राहक आला नाही. समोरच नवा ढाबा सुरू झाला आहे आणि प्रत्येक जण तिथूनच जेवण करून जात आहे. आता मी काय करू आजी? माझं घर कसं चालू? मुली, तू चिंता करू नकोस. तू देवी लक्ष्मीची आराधना कर. तिच्या कृपेने तुझे सगळे दुःख दूर होतील. देवी लक्ष्मीची पूजा केल्याने तुझं काम पुन्हा सुरू होईल. ठीक आहे आजी, जर असं केल्याने माझी संकट दूर होणार असतील तर मी दिवस रात्र देवी लक्ष्मीची पूजा करेन. त्या म्हाताऱ्या आजीच्या सांगण्यावरून जानकीने महालक्ष्मीची पूजा सुरू केली. पण कित्येक दिवस गेले तरी तिच्या ढाब्याची विक्री होत नव्हती. उलट दिवसेंदिवस तिचं नुकसान होत होतं. ती जेवढं जेवण बनवायची ते सगळं तसंच पडून राहायचं. केवळ एखाद दुसरा ग्राहकच तिच्या ढाब्यावर यायचा.
जानकीच्या ढाब्याच्या समोरील ढाबा मात्र खूप जोरात चालू लागला होता. त्याचा मालक खूप आनंदी होता. तो स्वतःवर गर्व करू लागला. मग काही दिवस असेच गेले आणि त्या ढाब्यावाल्याने आपल्या जेवणात भेसळ करायला सुरुवात केली. त्याच्या विरोधात बऱ्याच तक्रारी जमा झाल्या. पोलिसांनी त्याच्या ढाब्याची तपासणी केली तेव्हा उघड झाले की तो जेवणात भेसळ करायचा आणि शिळं अन्न लोकांना द्यायचा. इन्स्पेक्टर साहेब, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आजपासून मी कधीही अन्नात भेसळ करणार नाही. अरे हवालदार, या ढाब्यावर कुलूप लाव. आजपासून हा ढाबा कधीच उघडणार नाही. ढाबेवाला आपल्या चुकीची शिक्षा भोगतो आणि ग्राहक पुन्हा जानकीच्या ढाब्यावर यायला लागतात. हे पाहून जानकी खूप आनंदी होते. हे देवी लक्ष्मी, आज तुझ्या कृपेने माझा ढाबा पुन्हा चालू झालाय. पण ती आजी आजकाल माझ्याकडे येत नाही. काय झालं कोण जाणे. तिनेच तर मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं. जानकी गेली अनेक दिवस त्या म्हाताऱ्या आजीची वाट बघत राहिली, पण ती आजी तिथं येणं बंद करून गेली होती. जानकी तिला खूप आठवायची. मग एके दिवशी जानकी झोपली असताना तिच्या स्वप्नात ती म्हातारी आजी आली आणि जानकी मुली, खूप आठवण येते का तुला माझी? मी तर रोज तुझ्याकडे जेवण करायला यायची. अरे आजी, तुम्हीच म्हातारीच्या रूपात माझ्याकडे जेवायला यायचा ना? आजी, मी तुम्हाला ओळखलंच नाही. प्लीज मला माफ करा देवी. आई, आज तुमच्या पूजा करून माझ्या आयुष्यात पुन्हा आनंद आला आहे. माझा ढाबा पुन्हा सुरू झाला आहे. आई, मी तुला ओळखण्यात खूप मोठी चूक केली. जानकी, हे सगळं तुझ्या पुण्यकर्माचं फळ आहे. तू मला नेहमी भुकेल्या अवस्थेत जेवायला घातलंस. मी तुझ्या सेवेमुळे खूप प्रसन्न आहे. मग तुला काय हवं आहे मुली? आई, माझा नवरा आजारपणामुळे अंथरुणाला खिळलाय. तुमची कृपादृष्टी सदैव माझ्यावर आणि माझ्या परिवारावर राहावो, हेच आशीर्वाद द्या मला. असं म्हणून देवी लक्ष्मी अदृश्य झाल्या. जानकीचं स्वप्न तुटलं. ती उठून पाहते तर तिचा नवरा पूर्णपणे बरा झालेला असतो. हे पाहून ती खूप आनंदित होते.